नमस्कार मैत्रिणो. आजची रेसिपी आहे माझी मस्त लेअरवाली खुसखुशीत मऊ डाळ बट्टी, त्यासोबत जिरा राईस, कांदा बीट लिंबू सांबर. चला मग अगोदर आपण बट्टीचा मसाला काढूया. थोडासा लसूण घेतला आहे आणि ओवा जिरे, थोडं मीठ मिक्सरला बारीक करून घेणार आहे. इकडे 1 कटोरा मोठा पीठ घेतलं आहे गव्हाचं. ते काय जाडसर नाही काही नाही, रेग्युलरचंच आहे आपलं जे रोजच्या वापरण्यात असणारं. आणि अर्धा कटोरा बारीक रवा घेतला आहे मी. मीठ घालूया चवीनुसार, कारण तर आपण मसाल्यात पण घातलं आहे ना, त्यामुळे इकडं कमीच टाकायचं थोडंसं. ओवा घातला आहे थोडा परत मी. आणि पांढरे तीळ घालूया थोडेसे. तिळामुळं बट्टीला असं वरती छान दिसतं आणि खायला पण छान लागतं. बेकिंग सोडा टाकला आहे अर्धा चमचा मी. सगळं एकत्र करून घेऊया पिठामध्ये. मोहन घालूया थोडंसं. छोट्या अर्ध्या वाटीनं तेल घातले साधारण मी, कडक एकदम कडकडीत. बट्टी छान होईन आपली त्या. आणि चमच्याने अगोदर थोडंसं गरम तेल घातल्यामुळं चटका बसू शकतो, थोडं चमच्याने हलवून घ्यायचं. बघा सगळ्या पिठामध्ये तेल चोळून घेतलं आहे मी. आणि जो बट्टीचा मसाला होता मिक्सरला बारीक करून घेतलेला आपण, तो त्यामध्ये घालायचा. आणि मिक्सरचं भांडं पण धुवून टाकायचं त्यामध्ये. पूर्ण जिरे ओव्याचा वास येतो परत अजून छान मस्त. थोडं थोडं पाणी करून घट्ट गोळा करून घ्यायचा. बघा असा गोळा तयार करून घेणार आहे मी. मस्त गोळा करून घेतलेला आहे. 5 मिनटं झालेले आहेत आपलं पीठ भिजून. पटकन होणारी आपली डाळबट्टी, जास्त काही वेळ लागणार नाही आपल्याला. पाणी उकळत ठेवले आणि चाळणीला तेल लावून मी पातेल्यावर ठेवलेले आहे. तुम्ही इडली पात्रात पण करू शकता. असे गोलाकाराची पातळ पोळी लाटून घ्यायची आणि घडीची पोळी जशी करतो ना आपण तशी करून असे पूर्ण त्याचे तोंड एकत्र करून गोळा तयार करून घ्यायचा असा गोलसर. त्यामुळे आपले छान बट्टीला लेअर येणार आहेत. अशा बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. बट्ट्याची गोळे मी. पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये पूर्ण गोळे ठेवून घेऊया. अशा पद्धतीने जर केली ना बट्टी खूप छान होती आणि खायला पण छान लागती आणि दिसायला पण आकर्षित दिसते ती. ताट झाकून ठेवूया. इकडे तोपर्यंत आपण सांबर तयार करणार आहोत. आणि मुगाची आणि थोडी तुरीची डाळ मी 3-4 शिट्ट्या काढलेल्या आहेत. मस्त डाळ शिजलेली आहे. थोडीशी हळद घातली, एकजीव करून घेतली आहे. मस्त शिजले गेली बघू शकता तुम्ही. फोडणीची तयारी करूया. जिरे मोहरी घातली. तेल गरम झालेलं होतं आपलं, त्यामुळे लगेच जिरे मोहरी टाकली मी. आणि सांबर म्हणला की कढीपत्ता टाकायचा, त्यामुळं छान सांबरला चव येते. कढीपत्ता घातला आहे थोडा. अद्रक लसणाचं ठेचलेलं ते पण घातले मी. तुम्ही पातळ ग्रेव्ही करून घेतली तरी चालते. मी ठेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये. आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडासा परतून घेऊया लालसर त्याला. बघा छान परतला आहे आपला. आणि एक तेजपान पण घातलं आहे मी त्यामध्ये. एक टोमॅटो घातलं आहे. छान तेलामध्ये मऊ करून घेऊया आपण. बघा छान मऊ झालेला आहे. मसाले घालूया अगोदर. धना पावडर घातला आहे मी 2 चमचे. लाल तिखट घातले. तुमच्या चवीनुसार घालू शकता, कसं खाणार आहे तुम्ही ते कमी जास्त.
2 चमचे घातले आणि थोडासा मसाला घातला आहे, गरम मसाला पण टाकला आहे थोडा, सांबर मसाला. आधी कस्तुरी मेथी घालूया थोडीशी. कस्तुरी मेथी असे मसाल्यात तेलामध्ये टाकले ना छान सुगंध येतो सांबारला. काही मसाले परतून घेतले बघा छान. परत थोडीशी किंचित हळद टाकली मी आणि सांबार मसाला घालूया. सुहानाचा सांबार मसाला आहे तो. बघा छान तेल सुटलेलं आहे, मसाले पण छान तळले गेलेत. कोथिंबीर घालूया थोडीशी. चिंच गुळाचं पाणी घातलं मी थोडं आणि थोडासा गूळ टाकला मी, कमी वाटला म्हणून मला. आंबट गोड बरोबरीने लागतं आमच्याकडनं. वरण घालून घेऊया त्यामध्ये. बट्टीला थोडं पातळच छान लागतं खायला, त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालणार आहोत आपण. छान उकळी आणून घ्यायच्या. तोपर्यंत आपली बट्टी पण वाफल्या गेली असेल मस्त. बघा छान वाफल्या गेली मस्त, टम्म फुगल्या पण गोळे ते. टोचा मारून बघायचा मध्यभागी. जर राहिली असली कच्ची तर आपली सुरीला लागेल, नाहीतर पटकन निघून जाते सुरी. बघा छान सांबारला पण उकळी आलेली आहे. तेल गरम करायला ठेवले बट्टी तळण्यासाठी. तुम्हाला बट्टी कट करून दाखवते. किती लेअर आल्यात बघा मस्त, आणि तळल्यानंतर अजून छान दिसती, खायला पण छान लागते ती. मुलं पण आवडीनं खाता, काहीतरी नवीन दिसतं म्हणून. छान तेलामध्ये तळून घ्यायचे आपण. मस्त तळल्या गेली बघा. लेअर पण एकदम मोकळ्या झाल्यात त्याच्या, आणि कडक पण नाही झालेली बरं का, खुसखुशीत झालेली बट्टी आपली. लेअरमुळं खूप छान बट्टी दिसते. बघा मग आजची डाळबट्टी तयार आहे. कांदा, गाजर, लिंबू, जिरा राईस, सांबर. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.